नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं. एसटी कामगारांचं शासनात विलिनीकरण शक्य नाही असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. एका महामंडळाचं विलिनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळांकडून विलिनीकरणाची मागणी पुढे येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तर एसटी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झाली असून त्यांच्या मागण्यांवर पूर्णपणे फुली मारणं हे चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलेलं होतं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. आज जर आपण एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळ विलिनीकरणाची मागणी करत पुढे येतील अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली होती. कर्मचारी आहेत, निश्चितच त्यांची निराशा यामुळे झाली आहे. सरकार अशी भूमिका घेऊ शकलं असतं की आम्ही काहीतरी मधला मार्ग काढतो, पण त्याच्यावर पूर्णच फुली मारण्याचं काम हे सरकारच्या वतीनं झालं आहे. सरकारच्या अडचणी असतील, मी असं म्हणत नाही, पण शेवटी सगळ्या या संपूर्ण आपल्या सत्ता व्यवस्थेमध्ये चर्चेतनं मार्ग निघतात. 2 पावलं पुढे 2 पावलं मागे. आम्ही एखादी गोष्ट करणारच नाही अशी भूमिका घेण्याच्या ऐवजी त्यातनं अजून काही वेगळा मार्ग निघू शकतो का असा प्रयत्न करायला पाहिजे होता. मला वाटतं नक्कीच त्याची निराशा झाली असेल. पण माझं भाषण ऐकलं का सभागृहातलं? मी विनंती करत होतो. विनंती करणं दरडावणं आहे. नाही, ते काय म्हणतात, मला ते बाकीच्यांनी काय म्हणलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी अतिशय स्पष्टपणे सगळेजण तिथं होते, देवेंद्र फडणवीस होते, बाकीचे सगळे होते, आणि आम्ही त्यांना आवाहन करत होतो की ज्या प्रकारे सगळं हे हाताळलं गेलेलं आहे, आता त्यांनी पण थोडीशी समंजस भूमिका घ्यावी. मी नेहमीच सांगतो, 2 पावलं पुढं मागं प्रत्येकाने केलं तर त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचा मार्ग निघू शकतो. जितकं काही देता येईल तेवढं देण्याचं काम त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आपलेच बांधव आहेत, आपल्याच महाराष्ट्रातले, आपल्याच वेगवेगळ्या तालुक्यातले, आणि त्याच्यामुळं त्यांनी आता नीटपणे ह्याच्यामध्ये ऐकलं पाहिजे. किती शेवटी तुटेपर्यंत कुठलीच गोष्ट ताणून चालत नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय. जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येतं हे वाजपेयींनी शिकवलं असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. दरम्यान ओमायक्रॉनवर भाजपनं डॉक्टरेट केली असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावलाय. देशाचे पंतप्रधान हे या विषयावर तज्ज्ञांची बैठक घेतात. त्यात पंतप्रधान स्वतः चिंता व्यक्त करतात. त्यामुळे देशातल्या जनतेला भाजपपासून वाचवलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय. दरम्यान महापौरांवर होणाऱ्या टीकेवर सुद्धा राऊत यांनी भाष्य केलंय. महापौर किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या झुंजार रणरागिणी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. पंडित नेहरूनंतर सर्व राजकीय पक्षात संपूर्ण देशभरात जे लोकप्रिय नेते होते, विरोधी पक्षात राहून सुद्धा, आणि आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले असे अटल बिहारी वाजपेयी होते. उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते, हे आम्ही त्यांच्याकडनं पाहिलं. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. नेतृत्व, देशाचं नेतृत्व म्हणतो, नुसतं नेतृत्व नाही, पक्षाचं नाही, देशाचं नेतृत्व कसं असावं हा एक परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधी तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आहे आणि देशातलं जी एकात्मता आहे ही कायम टिकली पाहिजे ह्याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातंधता ह्या
दोन शब्दांना दूर ठेवून सुद्धा हिंदुत्वाचं राजकारण करतायत हे त्यांनी देशाला आणि जगाला दाखवून दिलं. हिंदुत्वावरती जी युती झाली आमची शिवसेना आणि भाजपा, त्याला अटल बिहारींचं एक फार मोठं त्याच्यात योगदान होतं. शिवसेनेच्या झुंजा रणरागिणी आहेत त्या. महापौर जरी असल्या, त्या महापौर पदावरती असल्या तरी त्यांचा जो बाणा आहे तो एका शिवसैनिकाचा आहे. तुम्ही पाहत असेल त्यांच्या कामाची तऱ्हा. आणि मुंबईचं महापौरपद हे शोभेचं नाही, हे किशोरीताई वारंवार दाखवत असतात आपला कार्य. आग असू द्या, संकट असू द्या, अपघात असू द्या, पूर असू द्या, करोना असू द्या, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या शिवसैनिक म्हणूनच धावतात. त्यांच्यासाठी महापौर हे पद नसून एक व्रत आहे सेवेचं, असं मी नेहमी सांगतो. राज्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, त्यामुळे सर्वांनी नियम पाळावेत असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. तसंच पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून यात कोणीही राजकारण आणू नये असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलंय. 12 वाजता तो निर्णय झालेला आहे. आता 12 वाजता झाले तर आज लगेचच कार्यक्रम इथं जेवढं काही नियमाचं पालन करता येईल ते नियमाचं पालन. मी आल्यापासून मास्क, उलट तुमच्यापैकी काहींनी मास्क काढलेले मी बघितलं, पण मला आता ते बोलायचं नाही. मी सभागृहात पण सांगितलं होतं, सभागृहात काहींनी कसे वागले. त्याच्यात सगळ्यांनी ते पाळलं पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे. कारण हा जो काही ओमायक्रॉन आलेला आहे तो इतका गतीनं वाढतोय, पद्धतीनं हे घडतंय. तर आता सगळ्यांना काही बाबतीमध्ये मुरड घातली पाहिजे. 31 डिसेंबरला बऱ्याच जणांच्या पार्ट्या असतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात. जरूर साधेपणाने करून, नियमाचं पालन करून, जी काही नियमावली आता राज्य सरकारने काढलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करावं. संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस यंत्रणा आणि पुण्याचे आयुक्त गुप्ता त्यांचा तपास अतिशय योग्य पद्धतीनं चाललेला आहे. ते पूर्णपणे त्याचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले त्याचा सगळं ते खणून काढतील. त्याबद्दल मला दिलीप वळसे पाटलांना, उद्धव ठाकरे साहेबांना, आम्हाला सरकारला कुणालाच काही 100% खात्री आहे. आणि म्हणूनच मी आता थोडंसं उजरतं बोललो की अशा पद्धतीनं आज त्याच्याकडे सापडलंय. त्या उत्तर प्रदेशमध्ये का कुठं तरी तर 150 कोटी का काहीतरी कुणाकडे सापडलेले आहेत. त्याचाही काही म्हणजे कळत नाही की काय नक्की चाललेलं आहे आणि कशा पद्धतीनं चाललेलं आहे. आणि हे समाजाला अतिशय अडचणीमध्ये आणणारे घातक आहे. हे असल्या गोष्टी कदापि घडता कामा नये. आणि जर कोणी चुका करत असेल तर ते कुठलीही व्यक्ती असली तर त्यांना योग्य शासन झालं पाहिजे असं आम्हाला लोकांना. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोलनाका ते अमृतांजन पुलापर्यंत मोठी वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. खालापूर टोलनाका ते अमृतांजन पुलापर्यंत मोठी वाहतूक कोंडी दिसतीये. खास करून पुण्याला जाताना हा वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांना करावा लागत असल्याचं दिसतं आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे खासगी प्रवासी वाहनं मोठ्या प्रमाणात मुंबई बाहेर पडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाहायला मिळतेय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अतिशय धीम्या गतीनं ही सध्या वाहतूक सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.